सांगितलेले. त्यांनी आधी आचरणात गोष्टी आणल्या. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला काय आवडे हे रूप घोजिरे सगुण, हे रूप मला आवडतं. बरं कोणाला काही नाही आवडतं, कोणाला धन आवडतं. लोभी माणसाला धन आवडतं बर का. लोभ लोभ कसं आहे, लोभी माणसाला धन का आवडतं तर ते धन हे असणार लोभी. लोभ हा लोभ चोर सांगात. लोभ असणारा काय चोर आहे. तुम्ही म्हणता चोर कसा तर लोभ असणाऱ्या माणसाला एखाद्याच्या विषयी काही, आता एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम असू द्या तर त्याच्यातला कार्यक्रम असला तर एखाद्या माणसाने गुत्त घ्यावा बरं का. घेतात गुत्ते, सत्य गुत्ते घेतात, कोणी काही काय घेतात, कीर्तन गुत्ते घेतात बरं का, घेतात. हा आणि मग ते गुत्त घेतल्याच्या नंतर त्या महाराजाला तो काय म्हणतो ह्या महाराजाला इतके पैसे द्यावे लागते, त्या महाराजाला तितके पैसे द्यावे लागते. आणि त्याच्यातले अर्धे तो काय करत असतो का देत असतो बरं का. रघुनाथ महाराज तुम्ही म्हणता हे काही सांगायला लागले पण आहे परिस्थिती तशी म्हणून सांगायला लागले बरं का. हा आणि त्या ठिकाणी लोभ कशाला म्हणतात ते, लोभ चोर सांगात. लोभ म्हणजे त्यातले गाळून 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 पैसे आलेले, ह्याला म्हणायची सुद्धा गरज पडत नाही. काय हा कमिशन म्हणजे ते फोन पे येते त्याला. आता सगळं फोन पे आहे बरं का, त्याला मागायची सुद्धा गरज नाही. सगळं याच्या नावावर पडत ते, कुणाच्या या सत्ता करणाऱ्याच्या नावावर पडतं. आणि आता तेच चालू आहे सध्या तेच चालू आहे पहा. खरी सेवा कोणीच करी नाही. आमचे महाराज करतात खरी सेवा आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अरे बाबा ज्याची खरी सेवा आहे म्हणून लोभ असणारा काही लोभी आहेत, काही विषयी आहेत, काही असणारे. 4 भक्त सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये काय अर्थ जिज्ञासू ज्ञानी आणि विषयी आणि पामर असणारे आहेत बर का. पामर विषयी आणि अर्थार्थी आणि जिज्ञासू आहे का नाही. ज्ञानी भक्त सगळ्यात भगवंताला आवडतो बर का. विषय भक्त असणारा, विषय तूत असणारा विषयाच्याच पाठीमागे लागलो असतो. मग पामर आहे काय थोर पण पायची वाहन पायवरी पामर असतो रे. पामराला काहीच कळत नाही. किती त्याला आता मी तुम्हाला सांगितलं किती भागवत लावा, किती भजन लावा, किती पोत्या वाचा, त्याला काही कळत नाही. कारण त्याला काही घेणं देणंच नसतं. परंतु मुमुक्षु काय असतं बरं का. मुमुक्षुला काय असतं काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, काही काय आयशे तुम्ही सांगा काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा आयचे तुम्ही सांगा संताना, आयचे तुम्ही सांगा नंतर आपल्याला कर्म करावं लागतं बरं का. कोणत्याही माणसाला कर्म केल्याशिवाय चुकत नाही. पण ते कर्म कसे केले पाहिजे, केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले असे किती नाही. चांगलंच कर्म केलं पाहिजे. काय केलं पाहिजे चांगलं कर्म तर भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे, भगवंताची कथा ऐकली पाहिजे, भगवंताचं असणार नित्य असणार स्मरण केलं पाहिजे, नित्य असणार व्रत केलं पाहिजे. व्रत करायची सुद्धा गरज नाही. पण नामा परते तत्व नाही रे ज्ञात हो वाया आणि कपट जासी जनी. हा नाम सगळ्यामध्ये सोपं आहे. म्हणून सगळे साधू संत आपले संप्रदायावाले काय सांगतात